काय विचारलं मी? कोण होती ती माणसं? ते माहित नाही साहेब. काय राव, इथं कोण येतं कोण येत नाही तुम्हाला माहिती नाही? ती माणसं त्यांना भेटून जायची. किती दिवस राहिला होते? सुरुवातीला बरेच दिवस होती ही दोघं नवरा बायको. त्यानंतर हल्ली फक्त जतीन शेठ येऊन गेलेत. जतीन शेठ, येस, चांगलीच माहिती आहे की तुम्हाला. बरं, या जतीन शेठ बद्दल आणखीन काय माहिती आहे? माहिती म्हणजे ते इथं काय यायचे, कशासाठी यायचे? नाही, ते कधी विचारलं नाही मी. तुमच्या रजिस्टर मध्ये रेकॉर्ड असेल ना? हो ना. बघा जरा. पण साहेब काय झालंय, म्हणजे त्याचं काय आहे, आमच्या हॉटेलचं कुठं नाव यायला नको हो. माझी नोकरी जायची. डोंट वरी. साहेब 103चा बिल बनवचा असा. ते नंतर बनवतो मी. हे आधी साहेबांना रजिस्टर दे. नाही, काळजी करू नका. तपासासाठी घेतोय मी. तपास? कसला तपास? कुठल्या रूम मध्ये राहायचं? 101. उघडा जरा रूम. ठीक आहे. अक्षय, ही चावी घे, साहेबांना रूम दाखव. या साहेब. चला. मी जातो घरी. आई वाट बघत असेल. थांब रे, जाऊया आपण एकत्रच. चल 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 रे अक्षय. काय गो, झाला काय काम तुझा? होय झाला. आणि ह्या काय घेऊन निघालस? ह्या हा आता खाली पडलाय ना, घासून आणते. असू दे, घासूच काय, चांगला तर हा चमकता हा. बस. काय गो, अगो बस. कित्या सांगताय ना, बस. अगो, छायाताईंच्या परत अंगात हिला होता. काय सांगतास? होय, कोण हिला होता हा काय कळणार नाही गो, पण हळद कुंकू मागितला होता. म्हणजे कोणतरी सवाशणच असलं. होय. अगो, ते परत त्याच सांगत होते हो, छायाताईंचं लगीन लावून देवा, छायाताईंचं लगीन लावून देवा. आम्ही काय खुळी हाव काय? गाव वाळीत नाही टाकणार काय? आम्ही हाव म्हणून छायाताई हत, नाहीतर कधीच अजयचो हात पकडून पळून गेले असते हो. होय होय. पण वहिनीनो, तुम्ही लक्ष ठेवाच. काय गो, काय झाला? अहो, छायाताईंका मी लहानपणापासून ओळखते. एकदा का हट्टा पेटलो तर मनात हाय तर होईपर्यंत गप नाही राहणार. तुम्ही त्यांका खोलीत कोंडला तरी ताच म्हणतात ना. अजय का भेटूक पण जायत असतील. खरा गो, पण काय करणार? मी काय 24 तास त्यांच्या मागावर राहू की काय, की यंका सांगू? आणि घरातल्या बाकीच्यांना कोणा काय पडलेली नाही. का तर हाच. पण वहिनीनो, तुम्ही सावधच रवा, नाहीतर नाक कापत्याल. सावध तर राहूकच लागत, सावध तर राहूकच लागत. वहिनीनो, मी हे घासून आणते.
साहेब वीरू येते मी. थांब जरा पडदा उघड. काय रे बालकामगार? नाही नाही 20 वर्ष कॉलेज करतोय. वा, कॉलेज करून इथे काम करतोस? हो. गणेश बघ. साहेब पाणी. थँक्यू. चहा घेणार का? नको. गणेश तुला? नाही नको. बसा. अरे घाबरू नका रे, बसा. कुठे राहतो तू? अयच शेजारच्या गावाकडे. आता मी तुम्हाला जे विचारेन ते खरं खरं सांगायचं. हं? इथे शेठना भेटायला आणखीन कोण कोण यायचं? त्यांची काही नावं माहित नाही साहेब. पोलीस आहे आम्ही. हा, मी सांगतो साहेब. एक काळा कोट घालून यायचो. नेने वकील. हा, एकदा सेटच्या तोंडून नाव ऐकलं होतं. आणि गावातले रघु काका पण इलेले. नेने वकील आणि रघु काका शेठना भेटायला इथे यायचे. देविका, गो देविका, देविका. काय हो वहिनी, काय झालं? अगो, तू स्वयंपाकघरात काय करत होतस? अहो मघाशी ना आवाज आला स्वयंपाकघरातून. मला वाटलं खिडकीतून मांजर वगैरे आली आहे का काय, दूध संपेल म्हणून मग लगेच जाऊन पाहिलं. असं वय, माका वाटला रांतस की काय. तुम्ही म्हणत असाल तर आज रात्रीच. मी करते ना, मी सगळा करते. अगं आई, करू दे ना एक दिवस तिला. बघूया ना छोट्या काकीला काय येतंय ते. करीन मी सगळं. कित्या पूर्वा, काय गो, औशीच्या हातची चव आवडत नाही काय आता तुका? आई अगं तसं नाही ग. मग करते मी. बरं तुम्ही हाक का मारत होतात? अगो हळद कुंकू लावचं म्हणून हाका मारते. संध्याकाळ झाली ना, दिवो लावून इले. नमस्कार करते. त्या काय करत? अगं तू मोठी जाऊ आहेस ना तिची, मग तुला मान नको का द्यायला? आपण खरा मोठ्यांका मान देऊकच होईल. हा, पण देविका ही आपल्या घरातली रीत हा. दिवे लागणीक हळद कुंकू लावत जा. हा, मी सगळ्या रीती भाती पाळत इले, तू पण पाळत जा. एवढा केलंस तरी पुरे. हा, काय रांधूचं काय तर मी बघते. हा, कळला ना? हो. सगळा काय ता आपल्याकच पाळूचा लागतला. आपलो जन्म गावात झालो ना, मोठी पण आपण गावातच झालो. हा, संसार पण गावातच करतो ना. सगळा आपल्याकच पाळू का. वहिनी, काय ग देविका? हे सॉरी, तुमचं चालू दे ना. अहो जाऊ बाय, एवढा तर लावता हा तर लावून घेवा हळद कुंकू. तुम्ही आहात ना रीतीभाती परंपरा वगैरे सांभाळायला. आम्ही हावच हो, पण म्हणान काय तुम्ही सगळा सोडून द्यायचा का काय?
दिवे लागणीत कुंकवाक नाही म्हणू नये, नवऱ्यासाठी चांगला नसता ताण. घेवा सगळा हसण्यावर घेवा, ह्याच्यावर पण विश्वास नाही ना तुमचं. हे बघ, तुम्ही रीतीभाती पाळता याला माझा विरोध कधीच नव्हता आणि मी करणारही नाही. पण प्लीज मला या सगळ्यासाठी फोर्स करू नका. कॅरी ऑन. छाया, माकाला छायाताई काय चालला हा ह्या? तुमका काय सगळ्यांका मस्करी वाटता का काय? अगो वहिनी नाही लावून घे ना तर माका लावून देत ना. तोंड बंद करा तुमचा. आता ह्यांका सांगेन नाही तर. काय काय सांगतल? माका कपाळा कुंकू लावचा हा ह्या सांगतल? सांग, नाहीतर मी पाया पडतोय तुमच्या. मग तरी जाऊन सांगशील ते का माका तुमच्या सारख्या जगूचा. माका पण आरशासमोर उभ्या रवान कुंकू लावचा, हातात हिरवे बांगडे भरूचे, गळ्यात मंगळसूत्र घालूचा. ह्या सगळा सांगशील तुझ्या घोवा? तुमका काय लग्नाचे डोहाळे लागले आहेत का काय? हा काय बोलता आहात? तुमका तुमचा तरी कळता हा काय? काय चुकीचं बोललंय गो मी? माका पण तुमच्या सारख्या जगूचा. तुम्ही लग्न करून जगशाल सुखान, आमचं काय? सगळी लोक आमच्या तोंडात शाट घालतील. ही माझी लेक, हा तुमच्यामुळे घरात बसून राहत आणि तुम्ही जाशाल त्या वेड्याचा हात पकडून. सरिता, अजयचं नाव घ्यायचं नाही. कित्या बोलणार नाही? बोलणार बोलणार. खायचून इलो हा? हा काय माहित नाही एवढं काय हा त्याच्याकडे? तरी सुद्धा सुसले वांगडा त्याचा लगीन लावून चाललेलात ना तुम्ही. अहो ती औदासा बाहेर काढूचीच होती. अगो माका स्वतःहून जायचा हा घराच्या बाहेर. माझा लगीन लावून देवा ना अजय वांगडा. काय माझे? सरिता, छाया प्लीज. या विषयावर वाद घालण्यापेक्षा शांतपणे बोलणं गरजेचं आहे. बहिणी, तुका वाटतं ना माझा लगीन हो कोया? मग तू सांग ना का समजून. यो काय सांगणार? यो तर सगळ्या रीती भाती मोडूकच निघाले होत. सगळी जण आमच्याच वाट्यात कशी इल्यात ना काय माहित नाही. यांचो कशावर विश्वास नाही आणि ह्यो तशो आमचा त्वांड काळा करूक लावतील. आणि एखाद त्यांनी तर काय घरात पोलीसच आणून ठेवल्यानी हा. देविका, तुका राग इलो तर इलो, पण सगळं आम्ही भोगतो. सगळी जण करून करून भागतील आणि देवपूजक लागतील. सगळं त्रास आमका होईल म्हणून बोलूचा लागतला. आई तू शांत हो ना. शांत रवीन, पण सगळ्यांका धडो शिकवेनच. काय धडो शिकवतलस? मी पण सांगून ठेवतय, मी लगीन करतलय आणि अजय वांगडाच करतलय. आम्ही पण बघतो हा लगीन कसा होता ता. कळलं काय? रघु काका, असा किती बोलवलास? मुद्दामच बोलायलंय. माधव, दत्ता, तुमच्या घरात काय चाललंय या सगळ्या गावाक माहिती आहे. आता पेपरात पण छापा निला. ह्या सगळा मी निस्तरलं नसतंय असं वाटतं ना? असं किती वाटत? निस्तरलं असतंय ना? हो होय हो हो. मी तुमच्या मध्ये पडलं असतंय तर माकाच खडी फोडूक जावता लागला असता. मी तुमच्या भल्याचा विचार करतोय. तुम्ही तो पोलीस घरात आडून ठेवल्यात ना, तो माका काय करूक दिना नाही. उलट माझ्यावरच आळ घेता. अहो तो फक्त चौकशी करतो बस. चौकशी माझी? अरे आम्ही दुसऱ्यांच्या भल्यासाठी करायचा आणि आमचीच चौकशी. ह्या देव शेतात आतापर्यंत सगळा मी नीट करीत केलंय. म्हणा ह्या नीट चालला तेचो वाटो त्याच्यापर्यंत पोचवलंय. आणि आता जर माझी चौकशी होत असतात तर मी मध्ये किती पडा? काय बोलतोस रघु काका?
मला खरंच काही कळत नाही हा. स्पष्टच सांगतोय माधवा, दत्ता, तुम्हीच काय त्या ठरवा या देव शेताच्या जमिनीचा. हा? माझो काय याच्यात फायदो नाही आणि माझ्यात मागे पोलीस लागले, मी याच्यात पडायचंय नाही. रघु काका, अहो आम्ही काय बघणार? ता तुमचा काय तर तुम्ही बघा, माका मोकळो करा. तुमच्या दोघांपैकी एकान जबाबदारी घ्या. अहो असं काही नाही, इथलं सगळं दत्ताच बघतोय. मी किती आहे? मी मधलो हा ना, म्हणजे ह्या सगळ्या थोरल्यान नाही तर धाकट्यान करू लागतं त्याला. आणि तशी पण ही जमीन तुझ्या नावावर हा, ह्या सगळा तुकाच करू लागतं त्याला. ठीक आहे, मी ही जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतो. माधवा, आता ही खांद्यावर जबाबदारी घेतलंस तर नीट काय ता बघ. आता माझो काय संबंध नाही. माधव, काय हे किती वेळ? कुठे गेला होतास? अगं देव शेतात गेलो होतो जरा. तिथे काय काम होतं? काय रे, बोलत का नाहीयेस? मी आलो, जरा चेंज करून आलो. माधव, एक मिनिट. काय आहे हे सगळं? मी हे सगळं खांद्यावर घेतलंय. म्हणजे यापुढे रघु काका आता काही करणार नाही. घरातल्या कोणीतरी जबाबदारी घेतली पाहिजे होती, म्हणून मी हे सगळं खांद्यावर घेतलं. काय झालं? हा? अगं तुला काही झालं तर? अगं, तुझा या सगळ्या गोष्टींवरती विश्वास नव्हता ना? विश्वास नाहीच आहे, पण हे जे काही घडतंय त्याला काय योगायोग म्हणायचा का? काय? कसला योगायोग? मगाशी देविका मला हळद कुंकू लावायला आली होती. हा. मी नकार दिला, तर सरिता म्हणाली की कुंकू लावून न घेणं हे नवऱ्यासाठी चांगलं नसतं. आणि आता तू म्हणतोयस की तू सगळं स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलंयस. या सगळ्याला कोइन्सिडन्स म्हणायचा का? अगं पण घरातल्या कोणीतरी अंगावर घेणं भागच होतं ना. म्हणून तू आणि कोण ते रघु काका सांगतात म्हणून? उद्या जर असं कळलं की त्या नेने वकिलांचा खून रघु काकांनीच केलाय, तर ते सुद्धा तू स्वतःच्या अंगावर ओढवून घेणार आहेस का? अगं काही काय, असं कशाला होईल? माधव, अरे मला ना आता तुझा राग येत नाही, काळजी वाटते रे. अगं किती साधा आहेस तू. तुला कळत नाहीये का या सगळ्यामध्ये तू अडकत चाललाय? माझा या गोष्टींवर सायंटिस्ट म्हणून विश्वास नाहीच आहे, पण बायको म्हणून मला तुझी काळजी वाटते. अरे तुला काही झालं तर मी काय करू? बघ, मला काहीही होणार नाहीये. माधव, या आधी सुद्धा तू आजारी पडला होतास, तुझ्यावरच हल्ला झाला होता. मला खरंच खूप भीती वाटतेय रे. तुला काही होणार नाही ना? अगं मला काही होणार नाही. बघ, तू काळजी करू नकोस. हा, मी आलो, जरा फ्रेश होणार. अगं खरंच. बस, डोंट वरी. बस बस बस, मी आलो, जरा फ्रेश होणार.